नमस्कार विद्यार्थ्यांनो, यापूर्वी मी 4थी ते 8वी पर्यंतचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. ते स्क्रीन रेकॉर्डवर रेकॉर्ड करून टाकलेले आहे आणि हा एक प्रयोग हा माझ्या तुमच्यासाठी नवीन आहे. इयत्ता 6वीचा घटक 6वीचा लेसन द मॅजिक हर्ब हा धडा आपण बघणार आहोत. मॅजिक हर्ब म्हणजे जादूचे औषध. Knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. It was already getting dark inside. Knock, knock, knock. कोणीतरी दरवाजा वाजवला आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. बाहेर अंधार पडलेला होता. It was already getting dark outside. बाहेर अंधार झाला होता म्हणजे संध्याकाळ झालेली होती. Who's there? The innkeeper called from within. Who's there? कोण आहे? इनकीपर म्हणजे हॉटेल किंवा खानावळीचा मालक म्हणाल कोण आहे? Who is there? I am a poor tired merchant. आणि ज्याने दरवाजा वाजवला तो म्हटला मी एक गरीब आणि थकलेला व्यापारी आहे. I want to spend the night at the inn, said the man outside. आणि मला आजची रात्र या खानावळीमध्ये या हॉटेलमध्ये थांबायचं आहे असा तो मर्चंट, असा तो व्यापारी त्यांनी रिप्लाय दिला. तो बोलला. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. तो जो काही खानावळीचा मालक होता त्याला काही आनंद नाही झाला. कारण का? कारण हा जो काही व्यापारी आहे तो म्हटला की मी गरीब आहे. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. असं असताना देखील त्याने तो दरवाजा उघडवला आणि त्याला आतमध्ये घेतला. त्याला म्हणजे ते व्यापाऱ्याला आतमध्ये घेतलं, त्या हॉटेलमध्ये घेतलं. द मर्चंट वर सिंपल गार्मेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक. आणि हा गरीब होता, याच्याकडे साधे कपडे, याचे कपडे साधे होते आणि त्याच्यासोबत त्याचा जो काही माल असणारी बॅग होती ती पण साधी आणि फाटकी होती. आय हॅव स्पेंड अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. आणि मी दिवसभर खूप काम केलेलं आहे. दिवसभर मी बाजारामध्ये होतो. आय डोंट हॅव एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आणि माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही राहिली की मी पुन्हा चालत चालत माझ्या गावापर्यंत जाईल. माझ्या गावी मी जाऊ शकतो एवढी माझ्यामध्ये एनर्जी राहिली नाही, ऊर्जा राहिली नाही. प्लीज प्रिपेअर अ सिंपल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट. आणि मग तो व्यापारी तो काय म्हटला, एक साधं जेवण, संध्याकाळचं साधं जेवण मला तुम्ही बनवा. त्याने विनंती केली त्या हॉटेलच्या मालकाला, त्या खानावळीच्या मालकाला. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आणि त्या खानावळीच्या मालकाने जस्ट नॉडेड रिप्लाय दिला, येस, काही अडचण नाही, करतो. परंतु तो आनंदी नव्हता. कारण बाहेरच असताना तो काय म्हणला की आय एम अ पुअर मर्चंट, मी एक गरीब व्यापारी आहे. त्याच वेळेस त्याला तो नाराज झाला. आणि मग तो ऑलरेडी नाराजच होता. आणि मग त्याने फक्त येस म्हटलं आणि किचन मध्ये गेला. What is the point in serving such beggarly customer? He calls himself a merchant. But look at his clothes. Look at his bag. His shoes are all worn out. आणि मग तो म्हणला, अरे असा कुठे व्यापारी असतो भिकाऱ्यासारखा? बिगरली म्हणजे अशा पद्धतीचं कस्टमर की ते भिकाऱ्यासारखं आहे आणि तो स्वतःला व्यापारी म्हणून घेतो. बट लुक ॲट हिज क्लोथेस, लुक ॲट हिज बॅग. बघा त्याच्या कपड्याकडे बघा, त्याच्या पिशवीकडे बघा. हिज शूज आर ऑल वर्न. आणि त्याचे जे काही शूज आहे, त्याचे जे काही बूट आहे ते फाटलेले आहे. He has to carry his merchandise himself, cannot afford a servant. त्याचं जे काही सामान आहे
ते सामान हा व्यापारी स्वतः बाळगतो आणि त्याच्याकडे एक साधा नोकर देखील नाही. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ, आणि तो त्याच्या बायकोला सांगायला लागला, तक्रार करायला लागला. अगदी गरीब आणि घाणेरडं गिराईक आपल्या हॉटेलमध्ये, आपल्या खानावळीमध्ये आलेलं आहे. यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची बायको पण म्हणली, तुम्ही बरोबर आहात. शी वॉज ॲज ग्रीडी ॲज अनकाइंड ॲज अ हजबंड. ती सुद्धा तेवढीच लोभी, तेवढीच लालची होती की जेवढा तिचा नवरा होता. ते दोघं लालची होते, दोघं मतलबी होते. We cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? आपण त्याला जेव घालू, झोपण्यासाठी जागा देऊ, परंतु त्याच्या बदल्यामध्ये तो आपल्याला काय देईल? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. Why did you take him in, drive him out? आणि मग ते आपसात चर्चा करायला लागले की एक गरीब व्यापारी, आपण त्याला खायला देऊ, झोपायला जागा देऊ, पण त्याच्या रिटर्न मध्ये तो आपल्याला काय देईल? थोडेफार पैसे देईल, जस्ट कॉइन. वाय डिड यू टेक हिम इन? आणि मग त्याची बायको काय म्हणते, त्याला तुम्ही त्याला आतमध्ये घेतलंच कशाला? त्याला हॉटेलमध्ये आणलंच कशाला? त्याला प्रवेशच कसा करू दिला? ड्राईव्ह हिम आउट, त्याला बाहेर काढून द्यायचं. नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन. आणि मग तो हॉटेलचा मालक हुशार होता. तो त्याच्या बायकोला सांगू लागला की अरे असं नाही करता येत, गिराईकाला आपल्याला काढून देता येत नाही. हे रेप्युटेशन साठी, आपल्या धंद्यासाठी चांगलं नाही, व्यवसायासाठी, व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी हे काही चांगलं नाही. बट आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. बघा, तो व्यापारी पण फार हुशार होता. तो काय म्हणतो त्याच्या बायकोला, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. ही जी काही जादूचं जे काही औषध आहे, आय हॅव दिस मॅजिक हर्ब, आय बॉट इट लॉंग एगो. फार दिवसापूर्वी मी हे आणलेलं आहे. हुएवर इट्स दिस हर्ब फॉरगेट समथिंग. जो कोणी हे जादूचं औषध खातो तो काहीतरी विसरतो. फॉरगेट समथिंग, फॉरगेट म्हणजे विसरणे. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ऍड द मॅजिक हर्ब टू इट. आपण काय करू? स्वयंपाक करू व्यवस्थित छानपैकी, आणि त्या स्वयंपाकामध्ये हे जादूचं औषध त्याच्यामध्ये ऍड करू, त्याच्यात टाकू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाइज हिअर टुमॉरो. आणि मग बघा हे कसे शहाणे आहे. त्याच्या अवतारावरून त्यांनी त्यांची पारख केली की हा पैसे देऊ शकत नाही, हा चांगला नाही, हे गिराईक चांगलं नाही. त्यांनी बरोबर कॅस लावले, काय असतील ते, आणि मग त्याला ते फसू पाहत आहे, त्याला फसवत आहे की माझ्याकडे एक औषध आहे, त्याला जेवणामध्ये ते औषध आपण देऊ आणि तो निश्चितच उद्या काहीतरी विसरेल. त्याचं मर्चंडाईज म्हणजे त्याच्या जवळचं असलेलं जे काही सामान आहे तो विसरेल. हाऊ क्लेवर यू आर. बघा त्याची बायको पण तशीच आहे, ग्रीडी आहे, लोभी आहे, लालची आहे, आणि मग ती त्याचं समर्थन करते. तुम्ही किती हुशार आहात. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम द वाईफ. येस, व्हॉट एल्स कॅन फॉरगेट. काय तो विसरू शकतो? He had just his merchandise with him. Maybe he will forget all of it and leave it behind here. It will surely be ours tomorrow. आणि त्याच्याकडे दुसरं काही नाही. त्याच्याकडे त्याचे जे काही कपड्याचे सामान, कपड्याचे पिशवे वगैरे तो विसरून जाईल. त्याच्याकडे दुसरं विसरण्यासारखं काहीच नाही, आणि तो विसरून जाईल, आणि ते जे काही सामान आहे ते आपलं होऊन जाईल. असे ते दोघं चर्चा करू लागले. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डिड. आणि म्हणून ठरल्याप्रमाणे त्यांनी तशा पद्धतीने ते केलं. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर and added the magic herb to it. The poor merchant did not suspect anything. He thanked the innkeeper for the good meal and went to bed. आणि मग त्यांनी ठरवल्याप्रमाणे ती मॅजिक हर्ब
ती जादूचं औषध त्या जेवणामध्ये ऍड केलं. खूप छानपैकी स्वयंपाक त्यांनी केला आणि त्या बिचाऱ्या व्यापाऱ्याला त्यांची कुठल्याही पद्धतीची शंका आली नाही. त्याने ते खाल्लं, त्याने त्यांना थँक केलं आणि तो झोपी गेला. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. आणि सकाळ झाल्यानंतर ते दोघं उठले आणि उठल्या क्षणी ते दोघं कुठे गेले? त्या व्यापाऱ्याच्या रूम मध्ये गेले. But alas, the merchant was not there. The room was empty. बघा काय झालं. सकाळी उठल्या ते उठले आणि व्यापाऱ्याच्या रूम मध्ये गेले. आणि मग व्यापाऱ्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर तो व्यापारी तिथे नव्हता. तिथे नव्हताच. रूम मधून तो निघून गेलेला. व्हॉट इज दिस? देर इज नो वन हिअर अँड व्हेर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज? हे काय आहे? इथे तर कोणीच नाही आणि त्याच्या जवळच्या ज्या काही पिशव्या त्या पण नाही. कुठे गेले त्या? दॅट स्टू इज गॉन. त्या पिशव्या ज्या आपण अपेक्षित ठेवल्या होत्या त्या तरी तो ठेवेल, परंतु त्या देखील तिथे नाही. लेट्स चेक द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाइट स्ट्रॉंग. चांगलं बघा, ती काही जादूचं ते जे काही जादूचं औषध होतं ते फार स्ट्रॉंग होतं, खूप चांगलं होतं, खूप प्रभावी होतं. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. काहीतरी तो विसरलाच असेल. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. काहीतरी त्याने इथं ठेवलं असणार, म्हणजे असणारच. द इनकीपर सर्च इन एव्हरी नोक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. आणि त्या दोघा नवरा बायकोंनी सगळी रूम बघितली, रूमच्या कोणा ना कोणा शोधला, परंतु त्यांना काहीही सापडलं नाही. ही कुडंट फाइंड एनिथिंग. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग? असं कसं होऊ शकतं की तो काहीच विसरू शकत नाही? आय कांट बिलीव्ह इट सेड. मला विश्वासच बसत नाही की तो काहीतरी विसरला नसेल. निश्चित काहीतरी विसरला असेल. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड. अचानकपणे त्याच्या बायकोने तिच्या डोक्याला अशी थाप मारून घेतली. वी वेअर सो फुलिश. अरे आपण फार मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. निश्चितच तो विसरलेला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. आणि तो काय विसरलेला आहे? रात्रीचं जे काही जेवण बनवलेलं होतं त्या जेवणाचं बिल, त्या जेवणाचे पैसे देण्याचं तो विसरलेला आहे. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. त्या हॉटेलच्या मालकाने अशा पद्धतीचं मॅजिक हर्बचा वापर भविष्यामध्ये त्याने कधी केलेला नाही. जपानीज फॉकटेल. जपानमध्ये ही लोककथा आहे. खूप सर्रास ही कथा सांगितल्या जाते. व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी? नेव्हर बी ग्रीडी. आपण कधीही लोभी असायला नको. निश्चितच तुम्हाला हा घटक समजलेला असेल. या पाठातील शब्दार्थ, जे काही नवीन शब्दार्थ आहे ते तुम्ही काढा, पाठ वाचा. जोपर्यंत पाठ आपल्याला समजत नाही, वाचलेलं जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत वाचण्याचा सराव करा. एकदा चांगल्या पद्धतीनं वाचता यायला लागलं, समजपूर्वक जर वाचन यायला लागलं तर निश्चितच तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. हा घटक, हा पाठ तुम्हाला समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.